उत्तर भारतात बहुतांश राज्यात दमदार पाऊस, हिमाचल प्रदेशात संततधार, 208 रस्ते अजूनही पाण्याखाली, हवामान विभागाकडून 22 राज्यांमध्ये येलो अलर्ट जारी. जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. हतनूर धरणातून सध्या 7,981 क्युसेकनं तापी नदीत विसर्ग सुरू. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती. पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर इगतपुरीचं सौंदर्य खुललं. इगतपुरीचा भावली धबधबा दुथडी भरून वाहतोय. TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनची मनमोहक दृश्य. अभियांत्रिकी MBA प्रवेशासाठी 14 जुलैपर्यंत मुदतवाढ. सदर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणखी 2 दिवस. विद्यार्थ्यांना दिलासा. CET आणि इतर परीक्षा परराज्यात न होता आपल्याच राज्यात होणार. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. वाहनावर फास्टॅग नसल्यास वाहन काळ्या यादीत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती. पथकर वसुलीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी NHAIचा मोठा निर्णय. पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड. वर्षभरात 7,214 जणांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल. महापालिकेची कारवाई. नवी मुंबईतील सिडकोच्या पुनर्विकास प्रकल्पांना दिलासा. बिल्डरांकडून हमीपत्र घेऊन बांधकाम परवानगी देण्याचा मार्ग खुला. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देऊन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी. माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मागणीनंतर मंत्री नितीन गडकरी यांची रेल्वे मंत्र्यांना विनंती. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी एका आरोपीला देशी बनावटीच्या पिस्तुलासह पकडलं. पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आरोपी आला असता केली कारवाई. आरिफ इस्माईल शाह असं आरोपीचं नाव. पुणे पालिकेकडून 139 कोटींच्या सुरक्षारक्षक निविदेला प्रशासकीय मंजुरी. 2% वाढीव दरानं निविदा मंजूर. 1,565 सुरक्षारक्षक नेमण्याचं काम 3 ठेकेदारांना विभागून दिलं जाणार. पुण्यातील येवलेवाडी गावाच्या विकास आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी. अंतिम मंजुरी मिळण्यासाठी तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा. PMP प्रशासनाकडून 1,500 कर्मचाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कारवाई. 1,500 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. तर PMPML मध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई. विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात. पुरुष एकेरीत कार्लोस अल्काराज आणि जॅनिक सिन्नर अंतिम फेरीत. सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव.